I'm fine, thank you. How about you? I is fine ना, here is fine एकदम. अच्छा, आपण मी मोनालिसा पाटील. अरे बापरे, नमस्कार नमस्कार. म्हणजे बाजीराव पाटलांच्या पत्नी आपण. ओ नमस्कार. तुम्ही माझं असं स्वागत केलं? अरे कोल्हापूर फारच बदललं म्हणायचं. स्वागत कुठं केलंय अजून तुमचं? राहिलंय अजून, करायचंय. कसं आहे, तुमच्यावर मी एक पोट्री केली. काय केली? पोट्री. पोट्री? कविता. हा पोएट्री. इंग्रजी कच्चं आहे तुमचं अगदी. माझं ना. हो. ऐका बरं का. बर जी मराठीची टीम आली. हा. जी मराठीची टीम आली. हा. त्यानं मला what to do, how to do, what to do, how to do. What to do, how to do, what to do, how to do. काय करू, कसं करू, काय करू, कसं करू, काय करू, कसं करू. अच्छा असं ते. वा. ऐका. हा. जी मराठीची टीम आली. हा. कळलं मला. हा. what to do, how to do, what to do, how to do. हा. सोलापूरून विचारते मी. हा. how do you do, how do you do, how do you do. संपली? झाली. अरे वा छान मस्त. बाजीराव कुठे आहेत? ते डिनरची तयारी करायला गेलेत ना. तुम्हाला इथं आहे ना पांढरा रस्सा तांबडा रस्सा झणझणीत. त्याच्यासाठी गेलेत तिकडे. कशाला तुम्ही कोल्हापूरची वाटचाल एवढं करता? हाऊस दिस म्हणजे काय? असं कसं म्हणजे काय? आमच्या बाजीराव पाटलांकडे जेवायला आले ना तुम्ही. मला जंक्शन काम आहे त्यांचं. वा पण ते आहेत कुठे? येतील डिनरला गेलेत ना ते करायला. पण तुम्हाला सांगते आमच्या बाजीरावांचा स्वभाव इतका विनोदी आहे. अहो कधी कुणाचे टर खेचतात कळत नाही. काय सांगताय? तुम्ही जपून राहा बरं. एकदा तुमचे टर खेचले तुम्हाला पण कळणार नाही. अरे सोड की मारदा. सोड की. अरे आय एम हेअर टू वेलकम झी मराठी टीम बाबा विथ माय वाईफ. अरे सोड त्यांना. अरे माय वाईफ इज ऑलरेडी ऑन स्टेज. सोड. अरे सोड मारदा. ओ टेल हिम. अरे सोड. या आता थँक्यू. तुम्ही पण पोएट्री ऐकवणार? नाही ते डिपार्टमेंट मोना डार्लिंग कडे आमच्या. बरं. तिने ऐकले असतील ना कविता? हो ऐकवली जातात. छान कविता. कोणती ऐकवली? what to do, how to do, what to do, how to do. आणि when to do ती नाही ऐकली. असं कसं? ते आपल्या दोघांचे. नाही ती नको. बरं वेलकम. बरं ओक साहेब, तुमचे सिंगर डान्सर जम्पर कॅचर सगळे आलेत ना? जम्पर कॅचर नाही हो, जम्पर कॅचर म्हणजे ते तुमचे इव्हेंट पाहतो ना ही मराठीचे. त्याच्यात डान्सर असतात तुमच्यासारखे, केस असे पाणी मारलेले. काही जण जम्पिंग करतात, एकमेकाच्या अंगावर उड्या मारतात. आणि काही जण हवेत झेलतात, ते कॅचर. अच्छा. सगळ्या डान्स मध्ये तेच असतं, पाहिलेलं आहे ना मी. करेक्ट आले ना सगळे आले ना. वेलकम. थँक्यू. बरं तुमच्यासाठी खास मी स्वीट घेऊन आलो. या. काय घेऊन आले? स्वीट. हा हे घ्या स्वीट. याच्यात स्वीट घ्या. कशाला? तुम्ही कोल्हापूरची माणसं म्हणजे नाही स्वीटनी स्वागत करायची पद्धत असते. पण याच्यात काय? साखरेचा दाना आणलाय. साखरेचा दाना? हो. स्वीट म्हणून? हा. काय बोलताय? अहो दाना मिळालाय, नशीब समजा. 40 रुपये किलोच्या वर गेली साखर आता. मुंग्यांचे सुद्धा भूकबळी जायला लागलेत आता साखरे वाचून. तुम्हाला एक दाना दिलाय ते गोड माना ना. उघडा. कमॉन ओपन दॅट. हा घ्या. सगळा हात नका घालू, एकच बोट घालून घ्या दाना तो. शाबास. मोना डिस्कवर दाना अर्जंटली. अरे बापरे, तुम्ही स्वीट सांडून टाकलं होय. सॉरी. बरं आता रात्री जेवणाला याल तेव्हा स्वीट तुम्ही स्वीटचा मानच घालविला. सॉरी. जाऊन दे आता, सोडून देते. सगळी तयारी एवढी, तुम्हाला स्वीटनी वेलकम करायचं होतं मला, तुम्ही विसरलात. तुम्ही सगळी तयारी करून आलो मी. बरं हो, बाजारात गेलो वन करत. 1 तोळा तूर डाळ आणली मी. एवढ्या माणसाने 1 तोळा? 1 तोळा? हा. 1 तोळा तूर डाळ आणली. 1 तोळा? हा. त्याची आमटी करण्यापेक्षा दागिने करून घाला आमच्यावर. आता काय दागिने बोलायला लागलात? 1 ग्रॅम आणि 2 ग्रॅम तूर डाळवाल्यांची एवढी मोठी लाईन होती. सगळ्यात मोठा खरीददार मीच होतो. मी चक्क 10 ग्रॅम तूर डाळ घेतली. चांगली आमटी कर, फर्स्ट क्लास अशी. तुम्ही पाहिजे तर आदेश भाऊजीला बोलवून घ्या. कशाला? एक स्पर्धा घेता येईल ना. काय? बायकांनी आमटीतली तूर डाळ शोधायची. एकीला पैठणी मिळाली तर मी काढून देईन मी. बरं तुम्ही नाही तुम्हाला थांबा हो, गडबड नका करू. महत्वाचं वेलकम राहिले. तुम्ही बाजरीची घेणार का ज्वारीची?
बाजरीची, मला लहानपणापासून बाजरीची भाकरी फार आवडते बाजीराव. हे बघा, भाकरीचा नाही विचारायला लागलो मी, मग बाजरीची घेणार का ज्वारीची? तुम्ही काय सगळ्यांसमोर काढताय ते नाही, नंतर सरकार मान्य आहे. हा सरकारच प्रोव्हिजन करायला लागले याच. म्हणजे एक आमटीचा भुरका मारायचा आणि एक गुटका मारायचा, म्हणजे आमटी तूरडाळ आहे का नाही हे जनता विसरल, याची सरकारने व्यवस्थित सोय केली. अरे बरोबर. मी आता बाजरी अगोदर कुणाला 30 कुणाला 60 अगोदर ठरवा, नंतर तिकडे सगळे कोल्हापूर फारच बदललं म्हणजे काय सांगू तुम्हाला ओक साहेब, महागाईनं सामान्य माणसाचं कंबरड मोडून टाकलं हो. कोल्हापूर असो, सांगली, सातारा, नागपूर असो, औरंगाबाद असो, पुणे असो, सगळीकडे महागाईने सामान्य माणसाची कंबर मोडलेली हो. अहो, मला पैलवान व्हायचं होतं आखाड्यातला, पण खुराक परवडतो कुठं, म्हणून अशी तब्येत झाली. आता काय करता त्याला. जाऊ दे. हो, पण तुम्ही तूर डाळ आणि साखरेचं विसरा आणि रात्री जेवायला या सगळी टीम घेऊन आमच्याकडं. म्हणजे काय विसरा म्हणजे? गंमत केली हो. अच्छा, आमच्या बायकोनी सांगितलं असेल ना गमत्या स्वभाव. आम्ही कोल्हापूरकर महागाई वाढू नाही तर काही हो, पाहुण्याचा पाहुणचार केल्याशिवाय त्याला सोडित नाही. वा, स्पेशल मटन आणि तांबडा पांढरा रस्सा पाहिजे तेवढा हाणायला या. परिस्थितीचं टेन्शन घेऊ नका. बर येऊ का? या 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 या. चला, धन्यवाद या धन्यवाद बरं का, जेवायला तांबडा रस्सा झणझणीत. चला चला, कळलं त्यांना. चला, धन्यवाद. हो. हा. बरं, तुम्ही विचारलं नाहीत मला, तुम्हाला प्रश्न पडला होता ना आले आले अरे बायकोचं नाव. हो, ह्यांना विचारणार होतं ते तुम्हाला विचारतो शाबास. आता. बायकोचं नाव मोनालिसा का ठेवलं सांगा ना, आश्चर्य वाटतं. का पण मला सांगा, मोनालिसाच्या चित्रात काय दिसतं आपल्याला? मोनालिसा अशी हसताना दिसते. आमची बायको तशीच आहे. लोड शेडिंग वाढू द्या, महागाई वाढू द्या, शेती बुडू द्या, चेहऱ्यावर कायम हास्य असतंच तिचं. युअर एव्हरीथिंग इज काहीतरी बाई वुमन. म्हणजे काय? ह्यांचं आपलं काहीतरीच बाई. इंग्रजीचा नाद लागलाय तिला तेवढं. सॉरी, बाकी चांगली आहे स्वभाव. आणि मटन तर फर्स्ट क्लास करते. ते आता कळलं. तुम्ही या नक्की या जेवायला. हो, चला, धन्यवाद. चला, येणार चला. धन्यवाद.